स्वतंत्र स्वराज्य स्थापित करण्याचे स्वप्न भारतातील वैज्ञानिकांनी सुद्धा पाहिले होते. त्या विषयाचे प्रगाढ अभ्यासक, उत्कृष्ट वक्ते, अनेकांना प्रेरणा देणारे नेतृत्व आपल्याला आज लाभलेले आहे. आमच्या सर्वांचे लाडके माननीय जयंतराव सहस्त्रबुद्धेजी आज आपल्याला या विषयाचा परिचय करून देतील व आपण सर्व त्या आंदोलनात तत्कालीन वैज्ञानिकांसोबत स्वतंत्र समरामध्ये असण्याची अनुभूती आपणास होईल असे मला वाटते. स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवी वर्षी आयोजित या सभेला संबोधित करण्याकरता माननीय श्री जयंतराव सहस्त्रबुद्धेजींना मी विनंती करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व आत्मीय बंधू भगिनी, तुम्हाला सर्वांना माझा स्नेहपूर्ण नमस्कार. आज आपण ज्या विषयाच्या साठी एकत्र जमलोय ते शीर्षक या ठिकाणी लिहिलंय, स्वतंत्रता आंदोलन आणि विज्ञान. हा विषय ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाली असतील की आपल्या देशाचा जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्याचा विज्ञानाशी काय नेमका संबंध आहे, तो कसा होता किंवा तो खरंच होता का, असे नाना प्रश्न मनात स्वाभाविक आले असतील. असे प्रश्न माझ्याही मनात होते. पण जसा अभ्यास होत गेला तसं लक्षात आलं की आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा हा केवळ राजनैतिक नव्हता, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या देशामधला स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वातंत्र्याच्या प्राप्तीकरता संघर्ष केला गेला. विज्ञान भारतीची ही जबाबदारी आहे असं आम्ही मानतो की विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जो स्वातंत्र्याचा संघर्ष झाला, स्वातंत्र्यासाठी लढा लढला गेला, तो समाजापर्यंत या वर्षामध्ये पोहोचवला पाहिजे. विज्ञान भारतीचं कर्तव्य आहे. याचं कारण असं की विज्ञान भारतीची ओळख ही स्वदेशी विज्ञान आंदोलन या अर्थाने समाजाला आहे. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्वदेशी भाव म्हणजे काय, तर त्याचा उलगडा विज्ञान भारतीचा कार्यकर्ता करून द्यायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यातला एक स्वाभाविक भाग म्हणजे या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात लढला गेलेला स्वातंत्र्याचा लढा हा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला देश कित्येक शतक गुलाम होता. जगामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती होत्या की एका मानव समूहाने दुसऱ्या मानव समूहावर आक्रमण केलं आणि आक्रमण करताना मनामध्ये काही गोष्टी होत्या. एक म्हणजे की मनुष्याच्या आतली राक्षसी प्रवृत्ती असते की दुसऱ्याला जिंकायचं आणि त्याला स्वतःच गुलाम बनवायचं. अशी काही जणांच्या मनामध्ये एक आसुरी प्रवृत्ती असते. आणि गुलाम बनवायचं तर ते कसं बनवायचं, तर केवळ आक्रमण कोणावर केल्यामुळे आक्रमण ज्याच्यावर केलंय तो माणूस गुलाम होत नाही, तर ज्याच्यावर आक्रमण केलंय त्याची जी ओळख असते, त्याची जी अस्मिता असते, ती अस्मिता जोपर्यंत आक्रमण करणारा संपवत नाही तोपर्यंत समोरचा माणूस ज्याच्यावर आक्रमण केलं जात असतं तो गुलाम होत नाही. कारण त्याला स्व त्याचा जागृत असतो आणि तो स्व टिकवण्याकरता ते स्व अस्मिता म्हणून जे काही असतं त्याचं रक्षण करण्याकरता तो माणूस आक्रमण होत असलं तरी सदैव प्रयत्नशील असतो. पण जगाचा इतिहास आपल्याला असं सांगतो की ज्यांनी आक्रमण केली त्यांनी ज्यांच्यावर आक्रमण केली त्यांची ओळख, त्यांची अस्मिता, त्यांचा स्व संपवण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट की
चोरी करणं स्वाभाविक आहे की दुसऱ्यावर आक्रमण कशा करता करायचं तर त्याची संपत्ती लुटायची असा दुसराही एक भाग दिसतो. तर अशा प्रकारच्या अनेक प्रवृत्ती जगामध्ये होत्या आणि तशाच प्रवृत्तींनी आपल्या देशावरही आक्रमण केलं आणि आपल्या देशाला गुलाम करायचा प्रयत्न त्यांनी केला. आक्रमकांकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला त्याच्यात काही फरक स्वाभाविकपणे लक्षात येतो. पण त्यांचं सूत्र मात्र एक होतं की भारताची ओळख ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे ती गोष्ट संपवणं. आपण आता सोयीकरता फरक असा करू की इंग्रजी आक्रमण जे सर्वात शेवटचं होतं आणि त्यांच्या पूर्वीची आक्रमण यांच्यामध्ये काय फरक असेल तर सहज आपल्याला वाटेल की इंग्रज हे व्यापारी वृत्तीने आपल्या देशात आले, व्यापार करण्याकरता आले. त्यांनी आपल्या देशावर सैन्य घेऊन आक्रमण केलं असं नाही, पण तत्पूर्वीच्या सर्व आक्रमकांनी आपल्या देशावर सैन्य घेऊन आक्रमण केलं, आपल्या देशामध्ये आतंक निर्माण केला, भय निर्माण केलं आणि आपल्या देशाची ओळख, भारताची जी ओळख आहे ती संपवायचा प्रयत्न केला. ती ओळख संपवण्याची त्यांची साधनं काय होती आणि आपली ओळख कशामध्ये होती? तर उदाहरणार्थ आपली ओळख, भारताची जी श्रद्धा केंद्र आहे ती आपल्या देशाची ओळख आहे, ती संपवायचा प्रयत्न या आक्रमकांनी केला आणि त्यांच्याकडे साधन होतं हातोडा. त्यांनी आपल्या देशातली श्रद्धास्थानं तोडली. त्यांना असं वाटलं की ही श्रद्धास्थानं तोडली तर भारताची ओळख संपेल. हा एक प्रकार झाला. त्यांनी दुसरा प्रकार असा केला की आपला देश सगळ्या जगामध्ये ज्ञान आणि विज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशाने जगाला ज्ञान दिलंय. ज्ञानामध्ये सगळं काही आलं, विज्ञान, तत्वज्ञान, सगळं काही हे भारताने जगाला दिलंय. तर ही भारताची ज्ञान परंपरा संपवली पाहिजे आणि जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भारत हा संपणार नाही. भारताची ओळख संपवली तरच भारत संपेल. आणि म्हणून त्यांनी नालंदा, तक्षशिला यासारख्या विद्यापीठांवर केवळ हातोडाच चालवला असं नाही, तर त्या ठिकाणी जी ग्रंथसंपदा होती ती जाळायचा प्रयत्न केला, ती जाळली त्यांनी. आणि त्यांना या सगळ्या प्रयत्नातनं असं वाटलं की यातनं भारताची ओळख आपल्याला संपवता येईल. पण तसं झालं नाही. इंग्रजी आक्रमण आपल्या देशावर आलं. त्यांनी प्रयत्न असाच केला, भले ते व्यापारी म्हणून या ठिकाणी आले, पण त्यांनी प्रयत्न असाच केला. पण त्यांच्या प्रयत्नांमध्ये फरक काय दिसतो आपल्याला? तर त्यांनी प्रत्यक्ष कुठच्या श्रद्धास्थानावर हातोडा चालवून ते तोडलं असं आपल्याला दिसत नाही, किंवा त्यांनी कुठची पुस्तकं जाळली असं आपल्याला दिसत नाही. पण त्यांनी केलं काय तर त्या श्रद्धास्थानांमध्ये प्रवेश करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये त्या श्रद्धास्थानाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण केले. आणि त्याची उदाहरणं दिसतात आपल्याला. म्हणजे आपल्या देशाच्या न्यायालयामध्ये असं मांडलं गेलं की रामसेतू हे काही खरं नाहीये, कारण रामच ही काल्पनिक गोष्ट आहे असं सांगितलं गेलं. आपल्या देशातल्याच लोकांनी सांगितलं. ही एक मी तुम्हाला वानगी दाखल उदाहरण देतो की त्यांनी आपल्या देशामधल्या माणसाच्या मनामध्ये असा प्रश्नच निर्माण केला की अरे ही जी तुम्ही ओळख सांगताय ती वास्तविक ओळख नाहीच आहे, या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आहेत. दुसरं त्यांनी काय केलं की आपल्या देशातल्या कुठच्याही पुस्तकाला आग लावली नाही, पण आपल्या देशातली ज्ञान परंपरा ज्या भाषेमध्ये आहे ती भाषा मृत आहे असं जाहीर केलं. त्यांनी आपल्याला असं पटवून दिलं की या भाषेच्या आधारे, म्हणजे संस्कृत भाषेच्या आधारे भारत हा आधुनिक जगामध्ये प्रवेशच करू शकत नाही, किंवा आधुनिक जगामध्ये भारताला वाटचाल करायची असेल तर संस्कृतला सोडलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर आपल्या देशाची जी ज्ञान परंपरा आहे ती ज्ञान परंपरा अत्यंत ठिसूळ आहे, ती काल्पनिक आहे, ती अंधश्रद्धेमध्ये बुडलेली आहे. त्याला तर्काचा आधार नाही, त्याला वास्तवाचा आधार नाही. अशा प्रकारची भारताच्या ज्ञान परंपरेविषयीची समजूत इंग्रजांनी आपल्या मनात निर्माण केली. म्हणजे त्यांनी पुस्तकं जाळली नाहीत, श्रद्धास्थानं तोडली नाहीत,
पण त्या श्रद्धास्थानांविषयी, पुस्तकांमध्ये असलेल्या ज्ञानाविषयी आपल्या मनामध्ये संशय निर्माण केला आणि आपल्याच लोकांना ह्या सगळ्या गोष्टी टाकून देण्याकरता भाग पाडले. आजही आपल्या देशात असे विद्वान आहेतच की जे या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत असं म्हणतात. अनेक उदाहरणं मी हे वर्णन करत असताना तुमच्या मनातही येऊन गेली असतील. पण इंग्रजांनी हे सगळं केलं आणि याच्यात ते यशस्वी झाले. भारताची स्वातंत्र्याची 74 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा आयुर्वेद एक छद्म विज्ञान आहे असं मानणारे लोक भारतातच आज निर्माण झालेले आहेत. याचा अर्थ असा की ते यशस्वी झाले त्यांच्या या कामामध्ये आणि त्या कामामध्ये यशस्वी होण्याकरता त्यांचा आधार काय होता, त्यांचं साधन काय होतं की ज्याच्यामुळे त्यांनी आपल्या मनावर आक्रमण केलं आणि आपल्या मनालाच असं पटवून दिलं की हे जे काही तुमचं आहे, तुमची ओळख ज्याच्यामुळे जगाला आहे ती ओळखच ठिसूळ आहे, ती ओळखच बिनबुडाची आहे, ती ओळखच गैरवाजवी आहे, वास्तवाला धरून नाही, तर्काला धरून नाही. त्यांचं साधन होतं इंग्रजांचं सगळ्यात मोठं ते म्हणजे विज्ञान. आणि विज्ञान ही तर भारताची ओळख होती, भारताची ओळख आहे. पण हे विज्ञानच भारताचं खोटं आहे असं त्यांनी आपल्या मनावर बिंबवलं. लोकसत्तेचे जे सध्याचे संपादक आहेत त्यांच्या तोंडून मी एकदा असा तर्क ऐकला. त्यांनी असं सांगितलं की ज्या देशामध्ये 100 वर्षापूर्वी सायकलच नव्हती ते लोक विमानाच्या गप्पा का मारतात. अशा प्रकारचं विचार करणारे लोक आजही आपल्या देशात आहेत, असे तयार झाले यातून. आणि ते स्वतःला सगळे विज्ञानवादी समजतात. म्हणजे विज्ञानाचा साधन म्हणून वापर करून इंग्रजांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. आणि हे म्हणतोय मी याचा अर्थ असा, याचं कारण असं, डॉक्टर राजेश कोचर नावाचे एक खगोल भौतिकविद आहेत, म्हणजे खगोल भौतिकीमधले शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक असा शोधपत्र लिहिलंय, त्याचं शीर्षकच असं आहे, सायन्स एज अ टूल टू कन्सॉलिडेट कॉलोनियल रूल इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये ही वसाहतवादी वृत्ती ही मजबूत करण्याकरता विज्ञानाचा साधन म्हणून वापर कसा करण्यात आला. आणि या साधनाचा इतका प्रभावी वापर आहे, तलवारीपेक्षा सुद्धा हे साधन इतकं प्रभावी आहे किंवा भयानक आहे की त्याची कल्पना करता येणं आपल्याला कठीण आहे. इंग्रजांनी 1757 साली जून महिन्यामध्ये प्लासीची लढाई जिंकली. ती सुद्धा अत्यंत छलकपटाने जिंकली. पण ती प्लासीची लढाई जिंकली, बंगालचा नवाब हरला आणि त्यानंतर इंग्रज हे राजे नाही झाले. त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी ही या ठिकाणी आपल्या देशात होती. प्रत्येक देशाची ईस्ट इंडिया कंपनी होती, केवळ इंग्रजांची नव्हती. इंग्रजांची आपल्या देशात प्रभावी ठरली. पण आपल्या इंग्रजांच्या सोबत ईस्ट इंडिया कंपनी म्हणून स्थापन ज्यांनी आपल्या देशात केली होती, कारण भारतासाठी किंवा भारताच्याकडे व्यापार आपला वाढला पाहिजे. जसा आता उल्लेख झाला की आपला सकल घरेलू उत्पाद जीडीपी आपल्या देशाचा सर्वात जास्त होता. मॅडिसन नावाचे एक इंग्लंडमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे इतिहास म्हणून असे विद्वान आहेत, म्हणजे अर्थशास्त्राचा इतिहास. तर त्यांनी ईसा नंतर म्हणजे येशू ख्रिस्तानंतर 2000 वर्षाचा अख्ख्या जगाचा अर्थशास्त्रीय इतिहास अभ्यासला आणि त्यात त्यांचा निष्कर्ष समजून गेला सोपा म्हणून मी सांगतो. 1700 वर्ष आर्थिक दृष्ट्या जगात सर्वात आघाडीवर असलेला देश होता भारत, असा त्यांचा निष्कर्ष आहे. आणि असा आपला देश संपन्न समृद्ध हा विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय असू शकत नाही, कारण केवळ कृषी प्रधान देश जगामध्ये अशा पद्धतीने श्रीमंत होऊ शकत नाही. तर आपल्याकडे होतं काय, तर आपल्याकडे विज्ञान तंत्रज्ञान यांची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती होती आणि त्याच्या आधारे आपल्या देशातून जे काही निर्यात वगैरे व्हायची त्यातून आपल्या देशाकडे पैसा येत होता. आणि त्या निर्यातीमध्ये सुद्धा जागतिक निर्यातीमध्ये आपल्या देशाचा वाटा सुमारे 23 ते 25% असा होता. ही गोष्ट सर्वश्रुत होती म्हणून प्रत्येक
पश्चिम युरोपीय देश, सगळ्या युरोपातल्या लोकांना त्यांनी काय आक्रमण केली असेल, पश्चिम युरोपीय म्हणजे इंग्लंडच्या जवळ, इंग्लंडकडे तोंड करून असलेले जे देश आहेत, म्हणजे समुद्राच्या, इंग्लंड हे बेट आहे त्याच्याकडे तोंड करून असलेले जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल असे सगळे देश, म्हणजे युरोपातले, पूर्व युरोपातले देश नाही जे रशियाच्या जवळ आहेत ते नाही, तर पश्चिम युरोपीय देशांना असं वाटत होतं की आपल्याला जर सगळ्यात जास्त संपत्ती मिळवायची असेल तर भारताबरोबर व्यापारी संबंध निर्माण केले पाहिजे. 1492 साली स्पेनच्या राजाज्ञेवरून एक दर्यावरती निघाला ख्रिस्तोफर कोलंबस. तो भारतात कधी आलाच नाही, अमेरिकेच्या तटावर जाऊन पोहोचला आजच्या 12 ऑक्टोबर 1492 आणि त्याची यात्रा तिथेच संपली. 1498 साली पोर्तुगाल मधला वास्को द गामा निघाला, तो केप ऑफ गुड होपला आला आणि तिथून एका भारतीय जहाजाच्या पाठी तो निघाला आणि त्यातून त्याला भारताकडे येता आलं. तर भारताचा शोध घेणं आणि भारताबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित करणं ही युरोपीय देशांची गरज होती, कारण त्यांना श्रीमंत व्हायचं होतं, त्यांनाही धनवान व्हायचं होतं आणि त्यातून ही सगळी गोष्ट सुरू झाली होती आणि ईस्ट इंडिया कंपनी ही त्यासाठी निर्माण केलेली होती. तर या ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाइव्ह, त्या प्रत्येकाला असं वाटायचं, म्हणजे आता सुद्धा अनेक उद्योगांना स्वतःची सुरक्षा अशी आवश्यक असते, त्यावेळेला सुद्धा प्रत्येक व्यापारी संस्थेला स्वतःची सुरक्षा ठेवणं गरजेचं होतं. त्यातून छोटी छोटी सैन्य ते बाळगायचे आणि अशा सैन्याचा सेनापती होता रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्यांनी फ्रेंचांकडे बंगालचा नवाब अधिक झुकत होता म्हणून त्यांनी छळ कपट करून ती लढाई जिंकली आणि त्यातून त्यांना काही अधिकार मिळाले. 1757 जून महिन्यामध्ये ही लढाई झाली, ते जिंकले आणि आजचा बंगाल आणि बिहार हा पूर्वी बंगाल सुभा किंवा प्रांत म्हणूनच ओळखला जायचा आणि त्याचे दिवाणी अधिकार म्हणजे कर वसुलीचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले. कर वसुलीचे अधिकार, ते राजा बनले नाहीत या ठिकाणी. आणि तुम्हाला आता यानंतर काही घटना स्वाभाविक लक्षात येतील. 1760 साली इंग्लंडमध्ये पहिली औद्योगिक क्रांती झाली आणि कुठच्याही उद्योगाला यशस्वी होण्याकरता 2 गोष्टींची गरज असते. एक तर भांडवल पैशाच्या रूपाने लागतं आणि दुसरी म्हणजे कच्च्या मालाची निरंतर सोय असावी लागते. त्याच्याशिवाय कुठचाही उद्योग हा यशस्वी होत नाही. इंग्लंडकडे या दोन्ही गोष्टींचा अभाव होता आणि यासाठीच त्यांना त्यांचा औद्योगिक क्रांतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी भारतासारख्या भूमीची गरज होती आणि त्यांना रस नव्हता, त्यांना फक्त पैशामध्ये रस होता आणि कर वसुली. आणि कर वसुली पूर्वीच्या काळात केवळ पैशाची नसायची, तर ती विविध वस्तूंच्या द्वारे सुद्धा केली जायची. यातली गंमत आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. 1757 प्लासीची लढाई जिंकली, 1760 साली औद्योगिक क्रांती सुरू झाली, 1767 साली ईस्ट इंडिया कंपनीने आपल्याकडे सर्वे ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन केली. आता मला कुठेतरी इथे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची एका अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. तर हे सर्वेज सुरू कधीपासून झाले? या 1767 पासून. 1767 साली सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि मजेदार भाग बघा, आपल्या देशामध्ये केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान तंत्रज्ञान विभाग चालतो, DST, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्याच्या संकेतस्थळावर आपण जर आज जाऊन काही माहिती पाहिली तर तुम्हाला एक मजेदार माहिती पाहायला मिळेल. त्यात असं वाक्य तुम्हाला सापडेल, शब्दशः मी सांगतो तुम्हाला. The oldest scientific institution under government of India is Survey of India that was established in 1767 by East India Company. किती मजेदार वाक्य आहे. म्हणजे ज्यावेळेला भारत सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्वात नव्हती, ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेली संस्था ही आपल्या देशातली सध्याची सर्वात जुनी विज्ञान संस्था आहे असा दावा कुठे केला गेलेला आहे? तर DSTच्या संकेतस्थळावर केला गेलेला आहे. मला मजेदार गोष्ट वाटते ही, कारण या सर्वे ऑफ इंडियाने आपल्या देशाला पुरतं लुटायचा प्रयत्न केला. सर्वे हा एकटाच नाही, तर हे जिओलॉजिकल सर्वे वगैरे सुद्धा त्यातूनच निर्माण झाले.
बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे ऑफ इंडिया, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. 1757 ते 1857 या काळात 100 वर्षाच्या काळात इंग्रजांनी आपल्या देशात विज्ञान संस्था निर्माण केल्या असं आजचं सरकार सांगतं. हे सर्वे होते, सर्वेक्षण करणाऱ्या या संस्था होत्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित की असा कच्चा माल आपल्या देशातून किती नेला. आणि त्याच्याकरता त्यांनी आपल्या देशात रेल्वे आणली. आणि आत्ताच्या पंतप्रधानांच्या पूर्वीचे जे त्यांच्या नुकतेच आधी असलेले प्रधानमंत्री जे होते त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन सांगितलं की तुम्ही रेल्वे दिलीत आणि आमच्यावर अनंत उपकार केले, पण या रेल्वेने आपल्या देशाला किती लुटलं. तुम्हाला आकडा ऐकून आश्चर्य वाटेल कदाचित. माहिती असेल सध्या आपला देश विकसित होण्याच्या काही कल्पना करतोय आणि आपल्याला असं वाटतंय की आपल्या देशाने $5 ट्रिलियन अशी अर्थव्यवस्था बनलं पाहिजे, म्हणजे आपण विकसित अशा प्रकारच्या स्थितीमध्ये जाऊ. पण 1757 ते 1947 हा 190 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये इंग्रजांनी आपल्याला लुटलंय किंवा आपल्या देशातनं चोरी करून नेली आहे ती किती आहे तर $45 ट्रिलियन इतकी आहे. तुम्हाला अंदाज करता आला तर करून बघा. आपण $5 ट्रिलियन आता कल्पना करतोय आणि इंग्रजांनी 190 वर्षात लुटलंय त्याची किंमत केली तर ती $45 ट्रिलियन इतकी आहे. याचा शास्त्रशुद्ध अभ्यास लोकांनी केलेला आहे. म्हणजे आपल्या देशाला किती लुटलंय. कदाचित तुम्ही आता रुची घेत असाल तर COP26 नावाची आता एक पर्यावरण या विषयातली जागतिक परिषद पूर्ण झाली ग्लासगो स्कॉटलंडमध्ये. कॉप याचा अर्थ कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. पार्टीज म्हणजे देश. 26वी प्रत्येक वर्षी होणारी परिषद आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप गोंधळ झाले आणि भारताने पहिल्यांदा एक अत्यंत ठाम अशी भूमिका घेतली होती. एक स्वतंत्र विषय आहे, पण पर्यावरणाचे आजचे जितके प्रश्न आहेत, ज्याला जलवायू परिवर्तन, पर्यावरणीय समस्या असे ज्याला म्हणतो, त्याचा संबंध या उपनिवेशवादाशी आहे. कॉलोनियलिझम अँड क्लायमेट चेंज अशा प्रकारचं नातं सांगणारे अनेक शोधपत्र आपल्याला दिसतात. आपल्या देशामधली ही जी नैसर्गिक साधन संपत्तीची लूट किंवा चोरी ही प्रचंड प्रमाणात आपल्या देशात या सगळ्या सर्वेजनी केलेली आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की विज्ञानाच्या द्वारे आपल्याला लुटलं कसं. आणि पुढची गोष्ट अशी की मी मगाशी म्हटलं तसं आपल्या देशातल्या ज्ञान परंपरेला छोटं ठरवून ती न्यून आहे असं सांगून आपल्या देशातलं आपल्या स्वतःच्या स्वचं अस्मितेचं खच्चीकरण केलं गेलं. आणि त्याच्यात सुद्धा विज्ञानाचा वापर कसा केला गेला हे सुद्धा अभ्यासण्यासारखं आहे. एक आशिष नंदी नावाचे एक मोठे अभ्यासक आहेत आपल्या देशातले. आता ते 85च्या घरात आहेत वयाने. त्यांनी आपल्या देशातल्या अर्वाचीन काळातला विज्ञानाच्या प्रगतीचा अभ्यास केलाय. म्हणजे इंग्रजांच्या काळातून आधुनिक विज्ञान आपल्या देशात आलं आणि काय काय बदल घडले आपल्या देशात, सामाजिक बदल कसे घडले, मानसिक बदल कसे घडले याचा अभ्यास केलाय. आणि त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी लिहिलेली एक मार्मिक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की ब्रिटिश कॉलनायझर्स युटिलाइज्ड और ऍडमिनिस्टर्ड ब्लॅक मॅजिक बेस्ड ऑन मॉडर्न सायन्स. शब्द लक्षात घ्या. दे युटिलाइज्ड ब्लॅक मॅजिक बेस्ड ऑन मॉडर्न सायन्स टू इम्प्रेस द माइंड्स ऑफ नेटिव्हज. म्हणजे इंग्रजांनी काळी जादू जी आधुनिक विज्ञानाच्या आधारावर बेतलेली होती तिचा वापर करून या देशातल्या स्थानिक लोकांच्या मनांवर प्रभाव निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी त्याचा तपशील दिलाय. त्यात हे सगळं आलं. संस्कृत, आपल्या देशातल्या सगळ्या गोष्टींना खोटं ठरवणं, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला, ज्यांनी असं म्हटलं की आपल्या देशामध्ये सायकलच नव्हती तर विमानाच्या गप्पा का मारा. 1757 साली ही घटना मी सांगितली तुम्हाला. 1792 साली टिपू सुलतान आणि इंग्रजांचं युद्ध झालं. त्यामध्ये टिपू सुलतान जिंकले. याचं कारण असं होतं की टिपू सुलतानांकडे विज्ञानाच्या आधारे निर्मित काही शस्त्र अशी होती की जी इंग्रजांना कधी माहितीच नव्हती. त्यातलं एक महत्वाचं शस्त्र होतं ते म्हणजे अग्निबाण. हे अग्निबाण
आकाशातनं जसे इंग्रज सैन्यावर तुटून पडले तसं इंग्रजी सैन्य हरलं. 1792ची ही गोष्ट आहे. कारण 1757 ते 1818 साली पुण्यातला जरी पटका शनिवार वाड्यावरचा खाली उतरवला गेला आणि युनियन जॅक तिथे चढला आणि आपल्या देशातला बहुतांश भाग हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. म्हणजे 1757 ते 1818 इतका काळ इंग्रजांना या सगळ्या देशावर पसरण्याकरता लागला. पण त्याच्यामध्ये 1792 साली इंग्रज हरलेले होते. कशामुळे हरले? तर भारतीय सैन्य विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत इंग्रजांपेक्षा पुढे होतं, आघाडीवर होतं, विकसित होतं. विंग्स ऑफ फायर असं जर तुम्ही पुस्तक अब्दुल कलामांचं वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एक फार मजेदार घटना आली आहे. ते लंडन मध्ये गेले होते तेव्हा त्यांनी तिथे एक लंडनच्या म्युझियमला भेट दिली आणि तिथे एक विभाग होता. त्या विभागाचं नाव होतं इंडियन रॉकेट्स. अब्दुल कलामांनाच माहिती नव्हतं असं काही इंडियन रॉकेट्स, कारण आपण त्यांनाच मानतो की ते जन्मदाते वगैरे भारतीय अग्निबाणाचे वगैरे. असं काही नाहीये, ही अत्यंत खोटी समजूत आहे. त्याचा उलगडा अब्दुल कलामांना तिथे झाला. ते स्वतःला मानत नव्हते, पण तिथे लिहिलं होतं भारतीय अग्निबाण आणि त्यांनी ते वाचलं तिथे जाऊन. तर टिपू सुलतानाने जे अग्निबाण इंग्रजांच्या सैन्यावर सोडले ते जपून ठेवलेले होते आणि त्या सगळ्या घटनेची माहिती तिथे लिहिलेली होती. आणि त्यात लिहिलेलं होतं की यामुळे आम्ही हरतो, पण आम्ही हे अग्निबाण जपून ठेवले, ते आणले, त्याच्यावर अभ्यास केला आणि आम्ही आमचे अग्निबाण बनवायला सुरुवात केली. ही काही प्राचीन काळची पुष्पक विमानातली गोष्ट नाहीये. ही 1792 साली इंग्रजांनी लिहून ठेवलेली गोष्ट आहे. कदाचित आपले भारतातले बरेच लोक त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवतील. अब्दुल कलाम रात्री लंडन मधल्या काही भारतीयांबरोबर जेवण घेत होते आणि तेव्हा त्यांनी हे सांगितलं. तर लंडन मधल्या भारतीय लोकांना आश्चर्य वाटलं. भारतात भारतीय अग्निबाण? असं त्यांनाच आश्चर्य वाटलं. म्हणजे आपल्या देशामधला जी आपली ओळख आहे विज्ञान तंत्रज्ञान ही संपवली कशी? म्हणजे या गोष्टी आपण कधी लक्षातच घेतल्या नाहीत, आपल्याला माहितीच नाही. पण अग्निबाणाची ओळख भारतामुळे आधुनिक जगाला झाली. व्हॅन ब्रॉन नावाचे मोठे, त्यांना आधुनिक अग्निबाण विज्ञानाचं जनक मानलं जातं, फादर ऑफ इंडियन मॉडर्न रॉकेटरी. त्यांनी हिस्ट्री ऑफ मॉडर्न रॉकेटरी नावाचं पुस्तक लिहिलं. त्याचा पहिला जो अध्याय आहे तो भारतीय अग्निबाणाकरता समर्पित आहे. पण आपल्याला माहितीच नाही. आईन्स्टाईन असं म्हणतात की वी ओwe a lot to Indians because Indians have taught us how to count, without which this great development of science would not have been possible. म्हणजे आईन्स्टाईनना पक्क माहिती होतं की त्यांच्या पूर्वजांना मोजणी कशी करायची हे माहिती नव्हतं, ते भारतीयांनी शिकवलं, म्हणून भारतीयांविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे असं आईन्स्टाईन म्हणतात. आम्हाला माहिती नाही, आम्हाला असं त्याच्याबद्दल अभिमान वाटत नाही, कारण आमच्या मनावर हे सतत बिंबवलं गेलं की भारतात विज्ञान नव्हतंच. भारतातले लोक अंधश्रद्धेमध्ये बुडालेले लोक होते, अंधविश्वासातच सतत राहत होते. तर्क करायचा म्हणजे काही माहिती नव्हतं, हेच सतत आम्हाला सांगितलं गेलं. आश्चर्य वाटतं आपल्याला. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये प्रमथनाथ बोस नावाचे एक मोठे शास्त्रज्ञ होते. आपल्या देशातले इंग्लंडमध्ये जाऊन ज्यांनी भूगर्भ शास्त्राचा अभ्यास केला असे ते पहिले. त्यांच्याबद्दल लोक फार बोलतही नाही. पण जमशेदपूर जे आज उभं राहिलं, टाटांनी उभं केलं, ती जागा प्रमथनाथ बोसांनी दाखवली. त्या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये हॉलंड नावाचे या जिओलॉजिकल सर्वेचे प्रमुख होते. त्यांच्यानंतर वरिष्ठ क्रमाने प्रमथनाथ बसूच होते. अत्यंत बुद्धिमान, अत्यंत कर्तबगार अशा प्रकारचे भूगर्भ शास्त्रज्ञ. त्यांनी स्वाभाविकपणे हॉलंड निवृत्त झाल्यानंतर त्याचं प्रमुख व्हायला पाहिजे होतं, पण त्यांना ती गोष्ट नाकारली गेली आणि त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या एका इंग्रज माणसाला त्याचं जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं प्रमुख नेमलं गेलं. आणि त्याकरता कारण असं दिलं गेलं की भारतातल्या लोकांना तर्क करता येत नाही, त्यामुळे आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात हे चालूही शकत नाही, तर हे नेतृत्व कसं करणार? प्रमथनाथ बसूंनी राजीनामा दिला. मयूरभंज ओरिसामध्ये तिथल्या राजाने त्यांना आपल्या पदरी घेतलं आणि छोटा नागपूरमध्ये, ज्याचा प्रारंभ नागपूर पासून होतो, नागपूरमध्येच खनन किंवा खाणी या विषयातल्या अनेक संस्था आहेत. या सगळ्या पट्ट्यामध्ये जे काही भारताचं आज जमिनीतलं सोनं आपण पाहू शकतोय
त्याचे उद्गाते हे प्रमथनाथ बसू आहेत. त्यांनीच जमशेदजी टाटांना जमशेदपूर आज जिथे उभं आहे ती जागा दाखवली आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी लोखंड प्रचंड प्रमाणात तुम्हाला मिळेल. आज आपण त्यांची आठवणही ठेवत नाही, पण त्यांच्यावर असा अपमानकारक प्रसंग आला होता. त्यांना हिणवलं गेलं होतं, त्यांना नाकारलं गेलं. असे अनेक प्रसंग. जगदीशचंद्र बसू भारतात आले, बीएससी फिजिक्स होऊन केम्ब्रिज आणि लंडन युनिव्हर्सिटी पर्यंत शिकून आले. ते भारतात आले त्यावेळेला त्यांची कीर्ती त्यांच्या आधीच भारतात पोहोचली होती, कारण ते अत्यंत बुद्धिमान होते. त्यांचे गुरु होते लॉर्ड रॅले. त्यांना 1904 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. 1901 ला नोबेल पुरस्कारांची सुरुवात झाली, चौथा त्यांना मिळाला. असे ते होते, रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. ते आले त्यावेळेला जगदीशचंद्र बसू 1884 साली भारतात आले, बीएससी फिजिक्स होऊन. लॉर्ड रिपन हे त्यावेळेचे भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यांना लॉर्ड रॅले यांनी पत्र लिहिलं होतं की माझा हा अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी आहे, तो भारतात परत येतोय, त्याला योग्य ते स्थान भारतामध्ये द्यावं अशी विनंती मी करतो. आज आपण मोठमोठ्या गप्पा मारत असतो की एम्प्लॉयबिलिटी म्हणजे काय, एम्प्लॉयबिलिटी किती आहे विद्यार्थ्यांची. कल्पना करा की 1884 साली आपल्या देशामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आधुनिक जे म्हणतो त्याच्या प्रयोगशाळा, त्याच्या शिक्षण संस्था याचा अभावच अभाव होता. अशा वेळेला एक बीएससी फिजिक्स झालेला 1884 साली एक तरुण भारतात येतो, तर त्याला स्वाभाविक असं वाटतं. त्यावेळेला कलकत्त्यामध्ये एकच विज्ञान महाविद्यालय होतं, त्याचं नाव होतं प्रेसिडेन्सी कॉलेज. तर त्यांना असं वाटलं इथेच आपण विज्ञान शिक्षक म्हणून काम करावं, भौतिक विज्ञान शिकवावं. त्यांनी आवेदन दिलं, अर्ज केला. त्याचा प्रचंड विरोध झाला. ॲलन क्रॉफ्ट नावाचे त्यावेळेचे तिथले शिक्षणाधिकारी होते, त्या प्रेसिडेन्सी कॉलेजचे प्रिन्सिपल होते, तेही ब्रिटिश होते. त्यांनी विरोध केला. याच्यामध्ये केवळ गोऱ्या तातडीचे म्हणजे ब्रिटिश लोकच शिक्षक म्हणून काम करायचे आणि प्रॉव्हिन्शियल एज्युकेशन सर्व्हिस याच्यामध्ये केवळ भारतीय म्हणजे काळे लोक त्यामध्ये शिकवायचे. आणि त्या दोन्हींची क्षमता एकसारखी असली, दोघांची शिक्षकांची शिक्षण एकसारखं असलं, क्षमता कौशल्य हे सगळं एकसारखं असलं तरी सुद्धा इम्पिरियल एज्युकेशन सर्व्हिस मध्ये जो शिक्षक म्हणजे गोऱ्या तातडीचा इंग्रज असायचा, त्याला जितकं वेतन असायचं त्याच्या 2/3 कमी वेतन हे भारतीय माणसाला दिलं जायचं. वर्णभेद म्हणजे काय याचं उदाहरण आहे. आणि जगदीशचंद्र बसू आले आणि त्यांनी म्हटलं की मी या ठिकाणी फिजिक्स शिकवीन, भौतिक विज्ञान शिकवीन. त्या प्रिन्सिपलनी त्यांच्या त्या अर्जाला उत्तर काय दिलं, ऍज इंडियन्स हॅव नो ऍप्टिट्यूड फॉर एक्झॅक्ट मेथड्स ऑफ सायन्स, we will not allow, we cannot allow Jagdish Chandra Basu to teach physics over here. बघा उत्तर काय बघा, as Indians do not have aptitude for exact methods of science. म्हणजे तर्कपूर्ण विचार करण्याची क्षमताच भारतीयांची नाही, म्हणून या व्यक्तीला आम्ही या ठिकाणी विज्ञान शिकवण्याची अनुमती नाही देत. म्हणजे जो आता हे जगदीशचंद्र बसू इंग्लंडमध्ये केम्ब्रिजमध्ये जेव्हा शिकायचे तेव्हा ते त्या वर्गात एकटेच बसलेले असायचे का, त्यांच्याबरोबर काही इंग्लंडमधले लोक शिकतच होते आणि त्यामध्ये ते अव्वल ठरलेले होते त्यांच्या परीक्षांमध्ये. इंग्लंडमध्ये, भारतात नाही, इंग्लंडमध्ये इंग्रजी विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांनी परीक्षा दिली आणि त्या इंग्रजी विद्यार्थ्यांपेक्षा सरस अशी त्यांची बुद्धिमत्ता बौद्धिक पातळी होती. त्यांच्याविषयी हे काय बोलतात इकडे इंग्रज लोक, Indians have no aptitude for exact methods of science. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगदीशचंद्र बसूंना शेवटी लॉर्ड रिपन हा सुद्धा गव्हर्नर जनरल सर्वोच्च अधिकारी ब्रिटिश भारतातला, त्याच्या दबावामुळे त्यांना घेतलं गेलं शेवटी. पण त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही तात्कालिक सेवेमध्ये रुजू करून घेतोय, म्हणून तुमचं वेतन मुळात 2/3 कमी पण तात्कालिक असल्यामुळे तुम्हाला त्याच्याही 1/3 इतकंच वेतन दिलं जाईल. कल्पना करा तुम्ही, केवढा मोठा अन्याय आहे, केवढा मोठा भेदभाव आहे. जगदीशचंद्र बसूंनी असं ठरवलं की हा केवळ माझा अपमान नाही. त्यांनी असं म्हटलं का, ऍज जगदीशचंद्र बसू हॅज नो ऍप्टिट्यूड फॉर एक्झॅक्ट मेथड्स ऑफ सायन्स, वी कॅनॉट
नॉट अलाउ हिम टू टीच फिजिक्स ओव्हर हिअर. त्यांनी काय म्हटलं, ॲज इंडियन्स हॅव नो ऍप्टिट्यूड. म्हणजे एकाच उत्तरामध्ये त्यांनी सगळ्या भारतीय लोकांना इतक्या खालच्या पातळीवर अपमानकारक पद्धतीने आणून बसवलं. जगदीशचंद्र बसूंनी ठरवलं की याचा मी विरोध करीन. आणि त्यांचे जे चरित्रकार आहेत पहिले 1920 साली त्यांचं चरित्र लिहिलं गेलं. लिहिणारे होते एक इंग्लिश व्यक्ती, स्कॉटिश व्यक्ती, सर पॅट्रिक गिडेस. त्यांनी असं या सगळ्या घटनेचं वर्णन करताना म्हटलंय की जगदीश इनिशिएटेड अ न्यू फॉर्म ऑफ प्रोटेस्ट against this sheer injustice and discrimination. What was that new form of protest? जगदीशचंद्र बसूने असं ठरवलं की मी या ठिकाणी शिकवीन भौतिक विज्ञान, पण ब्रिटिशांचा एकही पैसा वेतन म्हणून घेणार नाही. आणि हे त्यांनी एका दिवसाकरता नाही केलं, एका महिन्याकरता, महिन्यांनी पगार होईल तो नाही घ्यायचा असं नाही केलं. असं सलग 3 वर्ष त्यांनी संघर्ष केला. कल्पना करा, इथे बसलेल्यांपैकी कोणाची हिंमत आहे का अशी की एका तत्वासाठी, भारतासाठी मी अन्याय सहन न करता असा संघर्ष करीन. अत्यंत तरुण वयात त्यांचं लग्न झालेलं होतं त्यावेळेला त्यांनी केलेला हा संघर्ष आहे. मला आश्चर्य वाटलं की याला सत्याग्रह असं म्हटलं पाहिजे का. माझ्या मनाने सांगितलं हो, हा सत्याग्रह आहे. तथाकथित पहिला सत्याग्रह गांधीजींचा हा 1917 साली बिहार चंपारण मध्ये आहे असं सामान्यतः मानलं गेलंय. गांधीजीने तो केला, तो पहिला सत्याग्रह मानला जातो. मी मजेदार पद्धतीने सत्याग्रहाच्या व्याख्या शोधत होतो आणि ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियामध्ये मला एक व्याख्या मिळाली. त्या व्याख्येमध्ये असं लिहिलंय, अ डिटरमाइंड नॉन व्हायलेंट प्रोटेस्ट ऑर रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज सत्याग्रह. मी विचार केला की जगदीशचंद्र बसूंनी जे केलं ते या व्याख्यामध्ये बसतंय का. डिटरमाइंड नॉन व्हायलंट प्रोटेस्ट ऑर रेजिस्टन्स माझ्या मनाने कौल दिला बसतंय. पण आपल्याला कधी सांगितलं गेलं का की आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी असा संघर्ष सुरू केला. सांगितलं गेलं नाही का. आपल्या देशाचा जो स्व आहे, आपली अस्मिता आहे विज्ञान म्हणून, त्या अस्मितेवरच हा आघात होता. प्रमथनाथ बसूंचाही अपमान, जगदीशचंद्र बसूंचाही अपमान. असाच अपमान केला याच्याही पूर्वी आता आपण या कोरोनाच्या काळामध्ये आयुर्वेद विरोधी ॲलोपॅथी असा संघर्ष सगळ्यांनी पाहिला, अनुभवला. इंडियन मेडिकल असोसिएशन वगैरे अशी नावही आपल्याला कळली. IMA ही IMA कशापासून निघाली, ब्रिटिश मेडिकल असोसिएशन पासून निघालेली संस्था आहे. आजही ते त्यांच्याशी आपली नाळ जोडली असं सांगत असतात. या ब्रिटिश मेडिकल असोसिएशनची सुरुवात कधी झाली, 1835 साली कलकत्त्यामध्ये ब्रिटिशांनी पहिलं आजचं ज्याला आपण मेडिकल कॉलेज म्हणतो ते सुरू केलं होतं 1835 साली. 1833 साली ज्यांचा जन्म झाला असे महेंद्रलाल सरकार, अत्यंत बुद्धिमान असा विद्यार्थी, त्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आपल्या देशातले ते या महाविद्यालयातून बाहेर निघालेले यशस्वीरित्या असे दुसरे MD मास्टर ज्याला म्हणतो आपण मेडिसिन या विषयातलं MD झालेले हे असे तरुण युवक. 1833 चा त्यांचा जन्म आहे आणि त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसाय सुरू केला. पण त्यांना वैद्यकीय विज्ञानाबरोबरच गणित, खगोल, भौतिक, रसायन या सगळ्या विषयांमध्ये विलक्षण गती होती. अनेक गोष्टींचा अभ्यास केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली एका अर्थाने आपल्या देशामध्ये ब्रिटिश मेडिकल असोसिएशन 1863 साली सुरू झाली. त्याचे ते पहिले सचिव बनले, कार्यवाह बनले 1863 साली. आणि त्यावेळेला इंग्रजांनी जसं आपल्या देशात आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणजे ॲलोपॅथी आणलं, तसं जर्मन मधनं काही पादरी आपल्या देशात आले होते. त्यांनी होमिओपॅथी नावाची गोष्ट आपल्या देशात आणली. आणि जर्मन आणि इंग्लंड म्हणजे जर्मन विरोधी इंग्रज अशीच आपल्याला गोष्ट माहिती आहे. तर यातनं ही जी त्यांची शत्रुता होती त्याचं प्रतिबिंब ज्ञानाच्या क्षेत्रातही पडलेलं होतं. आणि म्हणून इंग्रज होमिओपॅथीचा दुस्वास करायचे. त्यांना होमिओपॅथी इथे आलेली पसंत नव्हती. त्यांनी ती संपवायचा प्रयत्न केला आणि त्यांचेच जे चेले होते भारतीय, काळे इंग्रज ज्याला म्हणून,
असे महेंद्रलाल सरकार यांनी सुद्धा इंग्रजांच्याच पायरीवर किंवा त्याच वाटेवर चालत ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या पहिल्या सभेमध्ये सचिव पदावरून भाषण करताना होमिओपॅथीचा यथेच्छ समाचार घेतला. आणि त्यांनी जसं आयुर्वेदाला आज IMA चे लोक म्हणतात की छद्म विज्ञान आहे वगैरे, अशाच शेलक्या शब्दांनी या होमिओपॅथीची भरपूर निंदा केली महेंद्रलाल सरकारांनी. महेंद्रलाल सरकारांना स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायाचा गर्वही होता की मी किती उत्कृष्ट वैद्य आहे, माझ्याकडे आलेला रुग्ण हा निश्चित बराच होतो, बरा होतो असं नाही, बराच होतो, अशा प्रकारचा गर्व त्यांना होता. ब्रिटिश मेडिकल असोसिएशन चालू राहिली. 3 वर्षानंतर एक असा या सगळ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग घडला. महेंद्रलाल सरकारांकडे आलेला एक रुग्ण त्यांच्या औषधामुळे बरा झाला नाही. महेंद्रलाल सरकारांचा एक मित्र हा होमिओपॅथीचा अभ्यासक बनला होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये मित्र असून सुद्धा वितुष्ट आलेलं होतं. कारण हे समजायचंय हा मूर्ख आहे, याला तर्क म्हणजे काय कळत नाही, हा काहीतरी एका छद्म विज्ञानाचा अभ्यास करतोय. पण गंमत अशी या प्रसंगात झाली होती की जो रुग्ण महेंद्रलाल सरकारांच्या औषधामुळे बरा झाला नाही, तो रुग्णाला तर कुठचा तरी वैद्य आणि चांगला उपाय हवा असतो, तो या होमिओपॅथी शिकलेल्या व्यक्तीकडे गेला जो यांचा मित्र होता आणि त्यांच्या औषधाने तो बरा झाला. हा त्यांच्या गर्वाला बसलेला प्रचंड धक्का होता. त्यांना असं वाटायचं मी तर्कपूर्ण पद्धतीने विचार करतो, प्रत्येक रुग्णाचा अभ्यास करतो, त्याच्या सगळ्या त्या रोगाचा मीमांसा त्याची इतकी चांगली करतो की माझं निदान हे योग्यच ठरतं, अचूक असतं. हे चुकलं आणि त्याचं बरोबर ठरलं. पण त्यांची प्रामाणिकता जागृत होती म्हणून ते त्या मित्राकडे गेले. त्या मित्राला खोदून त्यांनी विचारलं. त्या विचारण्यातनं त्यांच्या असं लक्षात आलं की या मित्राने सुद्धा अत्यंत तर्कपूर्ण पद्धतीने या रुग्णाची चौकशी केली, त्या रोगाचा अभ्यास केला आणि तर्कपूर्ण पद्धतीने औषध योजना केली आणि त्याचा परिणाम म्हणून हा बरा झाला. प्रामाणिकता होती. त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला आणि एका वर्षात त्यांना असं लक्षात आलं की होमिओपॅथी हे सुद्धा तर्कावर आधारित विज्ञान आहे. आणि प्रामाणिक होते म्हणून ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या सभेमध्ये पुढच्या त्यांच्या मनात उत्सुकता होती की कधी एकदा मी हे सगळ्यांना सांगतो. आणि त्यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या सभेमध्ये सचिव असताना त्यांनी होमिओपॅथीची ही माहिती सांगितली. परिणाम असा झाला की महेंद्रलाल सरकारांना ब्रिटिश मेडिकल असोसिएशन मधनं हाकलून देण्यात आलं, त्यांना बहिष्कृत केलं गेलं. इतकंच नाही तर ते वैद्यकीय व्यवसाय करत होते तो सुद्धा कसा संपेल याच्याकरता प्रयत्न केला गेला. महेंद्रलाल सरकार वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करायचे, त्यांची शोधपत्र ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये यायची, ती स्वीकारणं बंद करण्यात आलं. गुन्हा काय होता तर होमिओपॅथी सुद्धा तर्कावर आधारित विज्ञान आहे असं ते म्हणाले होते. याची शिक्षा काय होती त्यांना त्यातून बहिष्कृत केलं गेलं. त्यांच्या मनामध्ये अत्यंत कोलाहल निर्माण झाला. त्यांच्या लक्षात आलं की ब्रिटिश लोकांची मानसिकता काय आहे. विज्ञान सांगतात, तर्काने विचार केला पाहिजे अशी मांडणी करतात, पण खऱ्याचा सत्याचा सामना करायची हिंमत यांची नाहीये किंवा त्यांना तो करायचा नाहीये. त्यांना त्यांचीच गोष्ट आमच्यावर लादायची, हे मी सहन करणार नाही. आणि त्यांनी असं ठरवलं की मी स्वदेशी विज्ञान पत्रिका सुरू करीन. कोलकाता मेडिकल जर्नल नावाचं एक त्यांनी पत्रिका सुरू केली आणि त्याचं जे संपादकीय त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी अशी घोषणा संकल्प केला की भारतामध्ये भारतीय लोकांना विज्ञान करण्याकरता भारतीय लोकांनी स्थापन केलेली विज्ञान संस्था मी सुरू करीन असा संकल्प त्यांनी केला. आणि याकरता त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर, बंकिमचंद्र चटर्जी इतकंच नाही तर स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे सुद्धा त्यांचे रुग्ण होते. या सगळ्यांनी त्यांना मदत केली. त्रिपुराच्या महाराजांनी पैसे दिले, अनेकांनी मदत केली आणि त्यातून स्वदेशी विज्ञान संस्था म्हणजे स्वदेशी हा जो आपण आंदोलनाचा भाग बघतो त्याचा पहिला आविष्कार विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशामध्ये झाला.
1876 साली इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस नावाची संस्था कलकत्त्यात उभी राहिली आणि आपल्या देशातल्या विज्ञानाच्या किंवा वैज्ञानिकांच्या पिढ्या या संस्थेने आपल्या देशाला दिल्या. आणि इतकंच नाही तर आपल्या देशातल्या वैज्ञानिकाला शास्त्रज्ञाला मिळालेला एकमात्र नोबेल पुरस्कार हा सुद्धा चंद्रशेखर वेंकटरमणांना या संस्थेमध्येच काम केल्यामुळे मिळाला. आणि या संस्थेची ती संस्था आता डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत आहे. पण डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याला आपल्या देशातली जुनी आधुनिक विज्ञानातली संस्था असं म्हणत नाही. ते कोणाला म्हणतात? जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला ते म्हणतात. ओल्डेस्ट सायंटिफिक इन्स्टिट्यूशन इन इंडिया. आजही या ISESच्या संकेतस्थळावर जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तुम्हाला 4 महत्वाचे शब्द दिसतील. ते शब्द आहेत, दिस एंटायर इन्स्टिट्यूशन इज सोलली नेटिव्ह, म्हणजे शुद्धपणे भारतीयांची आहे. हे पहिले 2 शब्द सांगतात, सोलली नेटिव्ह. पुढचे 2 शब्द त्याहीपेक्षा महत्वाचे आहेत. त्यांनी असं म्हटलंय की दिस इज प्युअरली नॅशनल, म्हणजे ही विज्ञान संस्था ही राष्ट्रीय चारित्र्याची आहे, शुद्ध राष्ट्रीय चारित्र्याची आहे. विज्ञान संस्थेबद्दल ते सांगतात. आणि त्यांनी अशा प्रकारे आपल्या देशात 1885 ला काँग्रेस स्थापन झाली. त्याच्या 9 वर्ष आधी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये 1876 साली स्वदेशी भावनेचा पुरस्कार करणारी संस्था स्थापन झाली. आणि त्यांनी असं म्हटलं की आपल्या देशामध्ये विज्ञानाची फार मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली. आक्रमणांच्या काळामध्ये ही परंपरा नष्ट करायचा प्रयत्न झाला, पण आपल्या देशाचं पुनरुत्थान विज्ञानाच्या आधारेच होऊ शकतं. म्हणून आपल्या देशाचं विज्ञान हे आपल्याला उभं केलं पाहिजे, म्हणून ही स्वदेशी विज्ञान संस्था मी उभी करतोय. सोलली नेटिव्ह अँड प्युअरली नॅशनल. आश्चर्य वाटेल तुम्हाला, 1863 साली स्वामी विवेकानंदांचा जन्म आहे. त्याच वर्षी श्यामाप्रसाद मुखर्जींचे वडील आशुतोष मुखर्जींचा जन्म आहे. 1861 साली आचार्य प्रफुल्लचंद्ररायांचा जन्म आहे. त्याच वर्षी रवींद्रनाथ ठाकूरांचा जन्म आहे. 1858 साली जगदीशचंद्र बसूंचा जन्म आहे. आणि 1855 साली प्रमथनाथ बसूंचा जन्म आहे. 1855 ते 1876, 1858 ते 1876, 1861 ते 1876 हा कालावधी बघा. हे सगळे आपल्या देशाचे शास्त्रज्ञ ज्यांची नावं आज गौरवानी केवळ भारत नाही तर अख्खं जग घेतं, हे सगळे या संस्थेमधून शिकले. या संस्थेमध्ये त्यांच्यावर राष्ट्रीयत्वाचे देशभक्तीचे संस्कार झाले. आणि म्हणून चंद्रशेखर वेंकटरमणांना जेव्हा 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा तो स्वीकारताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. दुःख त्यांना होतं की माझ्या देशाच्या ध्वजाखाली उभं राहून मी आज हा पुरस्कार घेऊ शकत नाही. आणि तो स्वीकारल्यानंतर त्यांनी तो पुरस्कार भारतीय स्वातंत्र्य योद्ध्यांना समर्पित केला. आपल्यापैकी किती जणांना माहिती, आपण बोलतो चंद्रशेखर वेंकटरमणांना नोबेल प्राइज मिळालं, पण तो पुरस्कार त्यांनी भारतीय स्वातंत्र्य योद्ध्यांना समर्पित केला. हे कधी आपल्याला माहितीये का? कधी आपण बोलतो का? नाही बोलत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारे आपल्या देशामध्ये संस्था निर्माण झाल्या. त्यांनी ब्रिटिशांच्या या बौद्धिक वर्चस्वाला आव्हान दिलं, त्यांच्या या बौद्धिक मगरुरीला त्यांनी आव्हान दिलं. आणि त्यांनी आपल्या देशातला प्राचीन काळापासूनचा विज्ञानाचा इतिहास त्यांच्या समोर मांडला. जगदीशचंद्र बसूंनी तर हा लढा दिलाच, पण इंग्रजांना माहिती होतं की संशोधनाच्या द्वारे ज्ञानाची निर्मिती होते, म्हणून नीतिगत त्यांनी आपल्या देशामध्ये प्रयोगशाळा स्थापित केल्या नव्हत्या. जगदीशचंद्र बसूंनी स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून प्रयोगशाळा निर्माण केली आणि 1895 साली त्यांनी बिनतारी संदेशवहनाचा प्रयोग जगासमोर मांडला. बिनतारी संदेशवहन म्हणजे तुम्ही आणि मी आज हातात मोबाईल घेऊन फिरत असतो. या मोबाईलचे जनक कोण आहेत किंवा या तंत्रज्ञानाचे जनक कोण आहेत? जगदीशचंद्र बसू. आणि तो शोध त्यांनी भारतात लावला. केवळ 1 वर्षाच्या संशोधनांती मिळवलेलं हे यश आहे. चंद्रशेखर वेंकटरमण फर्स्ट नॉन व्हाईट टू रिसीव्ह नोबेल प्राइज इन द डोमेन ऑफ सायन्स. फर्स्ट नॉन व्हाईट. युरोपच्या बाहेर पहिलं नोबेल पुरस्कार देण्याचं म्हणजे कोणाला दिला गेला? श्रेय कोणाला? भारताला मिळालं.
कारण ब्रिटिशांच्या या विज्ञान क्षेत्रातल्या दादागिरीला, मगरुरीला, त्यांच्या या आक्रमणाला तोंड कोणी दिलं? भारतीयांनी दिलं. जपानने नाही दिलं, चीनने नाही दिलं, भारताने हा संघर्ष सुरू केला. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. प्रफुल्ल चंद्र यांनी तर याच्या पुढे जाऊन, त्याच्या आधी प्रमथनाथ बोसूनी, ज्यांचा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा मी उल्लेख केला, त्यांनी 1894 साली हिस्ट्री ऑफ हिंदू सिव्हिलायझेशन या शीर्षकाचे 3 खंड प्रकाशित केले. त्याच्या पाठोपाठ 1902 साली प्रफुल्ल चंद्र यांनी, ज्यांनी आपल्या देशात आधुनिक रसायन विज्ञान स्थापित केलं, त्यांनी 1902 साली हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री नावाचा पहिला खंड प्रकाशित केला. दुसरा 1910 साली केला. आणि त्यांनी जगाला दाखवून दिलं की आधुनिक रसायन विज्ञानाची सुद्धा निर्मिती होण्यासाठी भारतीय रसायन विज्ञानाचा पाया उपयोगी पडला. त्यांनी जगाला दाखवून दिलं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी. 1930 साली बी के दत्त यांनी हिस्ट्री ऑफ हिंदू मॅथमॅटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे भारताची जगामधली ओळख काय आहे तर विज्ञान आहे, हे या सगळ्या लोकांनी सिद्ध करून दाखवलं. पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1916 साली काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली. त्यावेळेला जगदीशचंद्र बसूंना त्यांनी आमंत्रित केलं होतं उद्घाटनासाठी. तेव्हा जगदीशचंद्र बसूंनी सांगितलं की मला खूप आनंद होतोय, कारण पंडितजींनी नालंदा तक्षशिला ही परंपरा पुनरुज्जीवित करायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं त्यामध्ये की आपल्या देशाला जगामध्ये सन्मानाचं स्थान प्राप्त करायचं असेल तर विज्ञानाच्या द्वारे संशोधन करून ज्ञानाची निर्मिती केली पाहिजे, जी आपल्या देशाची परंपरा होती. ती परंपरा जोपर्यंत आपण पुन्हा सुरू करू शकत नाही तोपर्यंत आपल्या देशाला जगामध्ये सन्मानाचं स्थान मिळणार नाही. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं, थ्रू सायंटिफिक रिसर्च वी शुड जनरेट नॉलेज अँड देन ओनली वी कॅन बिकम इंटेलेक्च्युअल लीडर ऑफ द वर्ल्ड. हे 1916 सालचे जगदीशचंद्र बसूंचे शब्द आहेत. या सगळ्यांच्या मनातल्या आकांक्षा आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. जमशेदजी टाटा 1893 साली अमेरिकेमध्ये चालले होते. स्वामी विवेकानंद त्याच यात्रेमध्ये होते. स्वामीजींनी त्यांना विचारलं, तुम्ही का जाताय? आपल्याला असं वाटतं की जमशेदजींनी टाटांनी आपल्या देशात स्वदेशी उद्योग सुरू केला, पण स्वदेशी उद्योग पैसे आपले होते, भारतीयाचे होते, पण यंत्रतंत्र विदेशातून आणलेली होती, आपल्या देशात विकसित झालेली नव्हती. इथे नागपूर मधली सुद्धा जी इम्प्रेस मिल आहे त्यात स्वदेशी यंत्रतंत्र नव्हती, पैसा भारतीयाचा होता. स्वामीजींनी त्यांना सांगितलं 1893 साली जेव्हा ते अमेरिकेत जात होते तेव्हा स्वामी विवेकानंद हे नावही लोकांना माहिती नव्हतं. तेव्हा त्यांनी जमशेदजींना सांगितलं की जमशेदजी, यंत्रतंत्र तुम्ही घेऊन याल, पण यंत्रतंत्र कशामुळे निर्माण होतं? त्या मंत्राचा जोपर्यंत आपण त्याच्याकरता प्रयत्न करून त्याची निर्मिती करत नाही तोपर्यंत आपला देश उत्थान करू शकणार नाही. यंत्रतंत्राच्या पाठी जो मंत्र असतो त्याच्या निर्मितीसाठी संस्था उभी करा. ही 1893 साली झालेली भेट आहे. कारण विवेकानंदांना या IACS मधनं माहिती होतं की आपल्या देशामध्ये जोपर्यंत विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन होणार नाही तोपर्यंत आपला देश मोठा होणार नाही. आणि त्याचा परिणाम पुढे काय घडला या भेटीचा आणि त्या भेटीत दिलेल्या या चर्चेचा. 1898 साली 23 नोव्हेंबरला जमशेदजी टाटांनी विवेकानंदांना पत्र लिहिलंय की स्वामीजी, तुम्ही आणि मी जी चर्चा केली आपल्या देशाच्या उत्थानाच्या संदर्भात, तर त्याला अनुलक्षून मी आपल्या देशात नैसर्गिक विज्ञान म्हणजे त्याला नॅचरल सायन्सेस असं त्यावेळेला म्हणायचे, विज्ञानाला आज ज्याला आपण म्हणतो, आणि समाज विज्ञान या 2 गोष्टींकरता संस्था स्थापन करायचं ठरवलंय. आणि त्यातून आपल्या देशाचं पुनरुत्थान होईल. या 2 संस्थांचं नेतृत्व करण्याकरता तुम्ही येऊ शकाल का? तुम्ही यावं अशी विनंती जमशेदजी टाटा स्वामी विवेकानंदांना करतात. 1902 साली स्वामीजींनी इहलोक सोडला. 1904 साली जमशेदजी टाटा गेले. जमशेदजींचे मोठे पुत्र दोराबजी टाटा आणि भगिनी निवेदिता स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, या दोघांनी एकत्र येऊन आपल्या देशातली सर्वोत्कृष्ट विज्ञान संस्था, विज्ञान संशोधन विश्वविद्यालय ते सुरू केलं 1908 साली. त्याचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. त्यातून सुरुवात झाली. अशा अनेक गोष्टी आपल्याला असं लक्षात येईल की आज 74 वर्षाच्या या स्वातंत्र्याच्या काळामध्ये
भारताची जी विज्ञानाची प्रगती आहे ती या स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी जो प्रयत्न झाला त्याच्या आधारावर उभी राहिलेली आहे. हे आपल्याला लक्षात येतं का? आपल्या देशामधली पहिली स्वदेशी उद्योगाची निर्मिती प्रफुल्लचंद्र रायांनी केली. स्वदेशी मिल्स नाही, कारण त्याच्यातलं यंत्रतंत्र बाहेरून आणलं होतं, पण भारताच्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये जे संशोधन झालं त्याच्या आधारे उद्योग हा प्रफुल्लचंद्र रायांनी निर्माण केला. बेंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स ही पहिली उद्योग आहे. आणि प्राचीन भारतीय ज्ञान आहे आयुर्वेदाचं, त्याच्या आधारे सुद्धा औषध निर्मिती प्रफुल्लचंद्र रायांनी सुरुवात केली. म्हणजे आधुनिक विज्ञान नाही तर प्राचीन विज्ञानाच्या आधारे सुद्धा उद्योग उभा राहू शकतो याची दिशा दिली प्रफुल्लचंद्र राय. आणि याच प्रफुल्लचंद्र रायांनी आपल्या देशातल्या क्रांतिकारकांना स्फोटकं कशी बनवायची हे शिकवलं. म्हणून ब्रिटिश पोलिसांनी प्रफुल्लचंद्र रायांविषयी काय वर्णन केलंय? ही इज अ रिव्होल्युशनरी इन द गार्ब ऑफ अ सायंटिस्ट असं वर्णन केलंय. आपल्याला माहितीये काय? अशा अनेक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. वेळेअभावी मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगूच शकत नाही, पण एक संकेत देतोय की अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या नाहीत. आपल्याला तक्रार करायला सहज मनात स्वाभाविक येईल, आम्हाला कोणी सांगितल्या नाहीत म्हणून आम्हाला कळल्या नाहीत. पण ह्या समजून कोणी घेतल्या पाहिजे? आपणच घेतल्या पाहिजे. कारण आपल्याला जर आपला हा जो स्व आहे, आपली अस्मिता आहे, विज्ञान, याची जपणूक करायची असेल तर स्वातंत्र्य प्राप्तीकरता जो संघर्ष आपल्या देशात विज्ञानाच्या क्षेत्रात झाला तो आपणच समजून घेतला पाहिजे. आणि त्याच्याकरता स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष हे अत्यंत योग्य असं वर्ष आहे. कारण आपण पुन्हा त्या स्वातंत्र्य आंदोलनाचं सिंहावलोकन करतोय, त्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. या निमित्ताने हा सगळा विषय समाजासमोर गेला पाहिजे असं वाटतं. म्हणून विज्ञान भारतीने असं ठरवलं की या सगळ्या आतापर्यंत न सांगितल्या गेलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकला पाहिजे. आणि त्यातून अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांची मालिका निर्माण करायचा प्रयत्न झालाय. आणि मला आनंद होतोय की विदर्भातल्या विज्ञान भारतीने सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या अभियानाचा श्री गणेश केलेला आहे. मला असं वाटतं की आज उपस्थित असलेले आपण सर्वजण या सगळ्या गोष्टी अधिकाधिक समजून घ्यायचा प्रयत्न करू की विज्ञान ही आपल्या देशाची ओळख आहे. आणि ही संपवण्याचा प्रयत्न आपल्या देशावर ज्याने आक्रमण केलं त्यांनी केला. आणि ती ओळख टिकावी, संपू नये याच्याकरता संघर्ष आपल्या लोकांनी केला. आणि विज्ञान त्याकरता साधन बनवलं. विज्ञानाचा साधन वापर करून आपल्या देशाला गुलाम करायचा प्रयत्न झाला, पण या गुलामीतून बाहेर पडण्याकरता सुद्धा विज्ञानाचा साधन म्हणून वापर झाला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याकरता हे वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. आपण सर्वजण आपण हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला म्हणून मला स्वतःला प्रत्यक्ष आनंद होतोय, व्यक्तिशः विज्ञान भारतीला आनंद होतोय. पण आपण सगळेजण मिळून हा विषय समजून घेऊन समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. आपल्याला असं लक्षात येईल की त्यातून आपल्या देशातली ही विसरलेली ओळख पुन्हा आपल्याला उभी करता येईल. आणि विज्ञानाच्या आधारेच आपल्याला आपल्या देशाला पुन्हा एकदा गौरवाचं स्थान प्राप्त करून देता येईल. धन्यवाद.